मृत व्यक्तीची निधन तिथी माहीत नसेल तर श्राद्ध किंवा करावे. युद्धभूमीवर, देशांतरी किंवा अपघाती निधन घडले असताना काही वेळा निश्चित निधनकाल माहीत नसतो. त्याचप्रमाणे एखाद्याला बराच कालखंड गेल्यानंतर आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची इच्छा होते. उदाहरणार्थ, जीवत पितृकास बराच कालावधीनंतर आपल्या निपुत्रिक आजोबांचे म्हणजेच आईच्या वडिलांचे प्रतिसंवत्सरिक श्राद्ध करण्याची इच्छा होते. अशा प्रसंगी काही वेळा निधन तिथी माहीत नसते, काही वेळा निधन महिना माहीत नसतो, तर तिथीविषयी अज्ञान असते. अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. शास्त्र असे सांगते की 1. निधन महिना माहीत आहे पण निधन तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्श अमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशी दिवशी ते श्राद्ध करावे. 2. निधन तिथी ज्ञात आहे पण महिना माहीत नसेल तर मार्गशीर्ष, माघ, भाद्रपद, आषाढ ह्यापैकी एखाद्या महिन्यातील त्या तिथीस श्राद्ध करावे. 3. निधन तिथी व महिना या दोन्ही गोष्टी ज्ञात नसतील तर माघ किंवा मार्गशीर्ष ह्यापैकी एका महिन्यातील अमावस्येस प्रतिवार्षिक श्राद्ध करावे. बेपत्ता झालेली व्यक्ती 12 वर्षे परत आली नाही व तिच्या वयोमानाचा अंदाज घेऊन तिच्या मरणाविषयी खात्री झाली तर पालाश विधीने और्ध्वद्याही करून तो दिवस वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा. योगायोगाने ती व्यक्ती परत आली तर त्यासाठी जातकर्मादी सर्व संस्कार व प्रायश्चित्ते इत्यादींनी युक्त असा स्वतंत्र विधी शास्त्रग्रंथात दिला आहे.